नमस्कार. सत्यवंचितमध्ये मी इरफान सैयद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मीरा भाईंदर शहरामध्ये खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून युवा या ठिकाणी मीरा भाईंदर शहरात दाखल झाले आहेत. पोलीस भरती या ठिकाणी सुरू आहे आणि यासाठी पोलीस भरतीमध्ये आपलं परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी अनेक हजारोच्या संख्येने या ठिकाणी युवा तरुण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. मात्र त्यांची या ठिकाणी राहण्यापिण्याची सोय होत नाही आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे सर्व युवा या ठिकाणी आलेले आहेत आणि रस्त्यावर झोपलेले आहेत. यांच्याकडे लक्ष देणारं कोणी नाही आहे आणि रस्त्यावर आज थंडीचाही दिवस आहे, थंडी आहे, वातावरणही थंडीचं आहे आणि अशा थंडीच्या वातावरणामध्ये हे सर्व युवा या ठिकाणी फक्त एक नोकरी मिळवण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर झोपलेले आहेत. आपल्यासोबत मीरा भाईंदरमधील समाजसेवक प्रदीप जंगम आहेत. आपण त्यांच्याकडून जाणूया की दादा काय सांगाल, प्रशासनाने यांची सोय करायला पाहिजे होती, मात्र सोय न केल्यामुळे आज हे सर्व युवा रस्त्यावर झोपायला मजबूर झालेले आहेत. कसं आहे, प्रगत महाराष्ट्राचं हे जिवंत उदाहरण आहे. महाराष्ट्राचं भविष्य हे असं रस्त्यावरती पडलेलं आहे आणि त्याकडे लक्ष देण्यासाठी गृह मंत्रालयाला वेळ नाही, त्यांचं कुठलंही नियोजन नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात अशी भरती आहे. त्यामुळे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय याची एक वेगळी जी भरती आहे त्यामध्ये 980 पोस्ट आहेत पोलिसांच्या आणि 180 ड्रायव्हर पोस्ट आहेत. एवढ्या संख्येने म्हणजे एवढ्या फक्त जागा आहेत आणि 57,000 पेक्षा जास्त लोकांनी याला ऍप्लिकेशन केलेले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्याभरात 57,000 लोकांना इकडे परीक्षा देण्यासाठी यायचं आहे. दर दिवशी 200, 250 ते 250 अशा कॅटेगरीमध्ये प्रत्येक स्लॉट दिलेले आहेत. परंतु त्या 200 लोकांचं सुद्धा या ठिकाणी नियोजन त्यांना करता आलं नाही. प्रत्येक फॉर्म मागे 500 रुपये घेतलेले आहेत. हे 500 रुपये कशासाठी घेतात हे तर गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावं. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही पैसे घेताय तर या पैशाच्या बदल्यामध्ये त्यांची कमीत कमी झोपण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. परत स्थानिक लोकल प्रशासन म्हणून जी जबाबदारी घेतली पाहिजे की मीरा भाईंदर महानगरपालिकेत 36 रिकाम्या शाळा आहेत, हॉल आहेत, एवढे 12 हॉल आहेत. या 12 हॉलमध्ये त्यांची व्यवस्था केली पाहिजे. महानगरपालिकेच्या 2 बसेस आहेत त्या लावल्या पाहिजेत. नगरभवन जवळच आहे, जास्त कुठे इकडे तिकडे जायची गरज नाही. राई मुर्दामध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या शाळा आहेत, रंगमंच आहेत. या ठिकाणी त्यांना झोपण्याची व्यवस्था करून दिली पाहिजे होती. परंतु याकडे कुठेही लक्ष न देता राजकारण्यांनी फक्त मेलेल्या माणसाच्या टाळूचं लोणी खायचं. आता 10:30 वाजता बैठक संपली असं मला माहिती पडलं महानगरपालिकेत. 10:30 वाजेपर्यंत शहरातले आमदार, शहराचे सगळे नगरसेवक, आयुक्त टेंडर कुठलं पास करायचं यासाठी बैठक घेतात. परंतु त्यांना असं नाही वाटलं की हे महाराष्ट्राचं भविष्य असं रस्त्यावरती आहे. आज एवढी थंडी आहे, या थंडीमध्ये ही लोक या ठिकाणी जमले आहेत, या ठिकाणी झोपलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आव्हान हे पण करेन की राजकीय पक्षातले जे नेते आहेत, समाजसेवा संस्था आहेत, मराठी एकीकरण समिती असेल, इतर संस्था असतील, या संस्थांनी सुद्धा या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत. हे आपले बांधव आहेत, या बांधवांची काळजी घेणं आपलं काम आहे. या मीरा भाईंदर शहरात हे पाहुणे आलेले आहेत, या पाहुण्यांचं सुद्धा आपल्याला स्वागत केलं पाहिजे. पण ते स्वागत अशा पद्धतीने होते ते कुठेतरी चुकीचं आहे. त्यामुळे सर्वांना आवाहन करे की प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करावी. मीरा भाईंदर शहरामध्ये एक आमदार आहेत आणि एक परिवहन मंत्री आहेत, तरी देखील या ठिकाणी प्रशिक्षणासाठी किंवा इथे परीक्षा देण्यासाठी जे युवक आहेत त्यांच्यावर अशी प्रकारची वेळ आलेली आहे. तर काय सांगायचं? आता एक आमदार म्हटल्यापेक्षा तर मी तर 2 आमदार सांगेन. एक बीजेपीचे आहेत आणि एक शिंदे सेनेचे आहेत. प्रताप सरनाईक स्वतः परिवहन मंत्री असून सुद्धा त्यांना इकडे या ठिकाणी यायला वेळ नाही. अजूनपर्यंत ते 3 सीट आल्यात त्याच्यात दुःखात अजून बुडलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी येऊन या आपल्या महाराष्ट्रातील बांधवांच्या जे महाराष्ट्राचं जे भविष्य आहे त्यांना भेटण्याची म्हणजे भेटायला त्यांना यायला अजूनपर्यंत वेळ नाही. त्यामुळे दोन्ही आमदारांना विनंती करेन की स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी यावं, या विद्यार्थ्यांची भेटीगाठी घ्याव्यात. काही प्रशासनाला गोष्टी निदर्शनास आणून आपण आपल्या माध्यमातून देतोय. 4 टॉयलेट आहेत फक्त तिकडे. या 200 विद्यार्थ्यांनी 4 टॉयलेटचा वापर कसा करावा? 2 टॉयलेट तिकडे आहेत, तिथे 10 रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे हा अत्याचार कशासाठी? कमीत कमी या महिनाभर जे येणार आहेत, आता 4 तारखेपासून महिला येणार आहेत, 4 ते 10 तारखेपर्यंत 6 दिवस इथे महिला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या महिलांची व्यवस्था काय? आज महिला महापौर म्हणून जो आज ढोल वाजवला जातो त्या महिला महापौरांनी सुद्धा इकडे आलं पाहिजे. त्या महिलांची व्यवस्था सुद्धा शाळेत कुठेतरी केल्या पाहिजे. त्या महिला आमच्या रस्त्यावरती झोपलेल्या आम्हाला बघवणार नाही. आता आमची घरं एवढी मोठी नाही, तुमच्यासारखे बंगले नाहीत की आम्ही त्यांना सगळ्यांना घेऊन बंगल्यात त्यांची व्यवस्था करू. त्याच्यामुळे प्रत्येकाला मी असंच विनंती करेन की महानगरपालिकेच्या कुठल्या तरी शाळेमध्ये या सर्वांची व्यवस्था करावी.
काही दिवसांपूर्वी महासभेमध्ये महापौरांनी या सर्व विद्यार्थ्यांची सोय राहण्यासाठी सोयीबाबत काहीतरी हे दिलं होतं, सूचना दिल्या होत्या. मात्र त्याच्यावर आठवडा झाला तरी देखील अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. कसं आहे माहितीये की त्यांनी सूचना दिल्या, जर टेंडर काढलं असतं तर ते 2 दिवसात 24 तासात मंजूर झालं असतं. 2 कोटीचं टेंडर काढलं तर उद्या ते पास लगेच होईल, कारण टेंडरचे 25% डायरेक्ट टक्केवारी त्यांना भेटली असते. त्यामुळे कसं आहे की टेंडर काढावं, असं तरी कमीत कमी या अशी अवस्था बघण्यापेक्षा महानगरपालिकेने 2 कोटी नाही 20 कोटीचे टेंडर काढावी. त्याचे काय टक्केवारी तुम्हाला घ्यायची, तुमच्या त्या ठरलेल्या ठेकेदाराला ते द्यावेत. त्यात शिवसेनेने सुद्धा सहभाग घ्यावा आणि बीजेपीने पण सहभाग घ्यावा, परंतु कुठेतरी टेंडर काढून यांची व्यवस्था बघावी. त्यामुळे 7 दिवस झालं महापौरांच्या शब्दाला जर किंमत नाही, मग महापौरांनी खुर्चीवरती बसून महापौरपद कशाला भूषवावं हे सांगेन त्यांना. यापूर्वी देखील मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर यापूर्वी देखील एक पोलीस भरती झाली होती आणि त्यावेळी देखील तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांना देखील अशाच प्रकारे रस्त्यावर दिवस काढावे लागले होते. त्यावेळी देखील ते रात्री याच रस्त्यावर झोपत होते आणि परत दुसऱ्यांदा यावेळी ही वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र या सर्व अगोदर झालेल्या या कारभारामुळे पोलीस प्रशासन याच्यातून कुठल्याही प्रकारचं बोध घेत नाहीये. कारण बोध न घेतल्यामुळे आता दुसऱ्यांदा याच येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर परत हीच